मंडळी नमस्कार. विसामा वाहिनीच्या या आजच्या भागात आपणा सर्वांचं स्वागत. आजचा आपला कार्यक्रम हा अर्थसंकल्प विषयक आहे. पुढच्याच आठवड्यात 23 जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाचे 3-4 महिने आधीपासूनच पडघम वाजायला लागलेले असतात. यंदाच्या अर्थसंकल्पात काय तरतुदी असणार, कर सवलत देणार का, कोणत्या उद्योग क्षेत्रासाठी कुठल्या तरतुदी केल्या जाणार, अशा प्रकारची चर्चा झडायला लागतात. आणि या सगळ्या चर्चा होत असतानाच नेमकं या अर्थसंकल्पात असतं काय, तो तयार कसा होतो, याची एकीकडे सामान्य माणसाला उत्सुकता असते. आणि वेगवेगळ्या चर्चांमध्ये बऱ्याचदा अर्थशास्त्रीय शब्द वापरले जातात, तेव्हा काही गोष्टी समजतही नाहीत. म्हणून आजच्या कार्यक्रमात आपण अर्थसंकल्पाचा पूर्वरंग या दृष्टीने अर्थसंकल्प म्हणजे काय रे भाऊ, अशा नावाचा कार्यक्रम करतो आहोत. आणि त्यामध्ये देशपातळीवर जो अर्थसंकल्प तयार केला जातो तो नेमका कसा तयार केला जातो, तो घडण्याची प्रक्रिया काय असते, याबाबत या विषयातल्या तज्ज्ञांकडून समजून घेणार आहोत. आज या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि ही प्रक्रिया समजावून देण्यासाठी आपल्याकडे आर्थिक विषयातले जाणकार आले आहेत. श्रीराम बापट. आधी मी त्यांची ओळख करून देतो. थोडक्यात परिचय. श्रीराम बापट यांनी आर्थिक विषयातली ICWA ही पदवी संपादन केली आणि त्यानंतर एका आघाडीच्या वाहन क्षेत्रातल्या कंपनीत 32 वर्ष काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे. श्रीरामजी नमस्कार, आपलं कार्यक्रमात स्वागत. नमस्कार समीरजी. श्रीरामजी, सर्वप्रथम आम्हाला असं समजावून सांगा की अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय असतं आणि यात कोणकोणत्या गोष्टींचा विचार केलेला असतो. समीरजी, आपण अर्थसंकल्प या शब्दाच्या फोड करून त्याच्याकडे बघूया. अर्थसंकल्पामध्ये 2 शब्द आहेत, एक अर्थ आणि एक संकल्प. बरोबर. अर्थ म्हणजे पैसा, हे आपल्याला तर माहितीच आहे, आणि संकल्प म्हणजे ठरवणे किंवा एखादी कृती ठरवणे. तर ह्याला आपण एक जोड शब्द म्हणून तो अर्थसंकल्प असा शब्द आलेला आहे. तर की अर्थसंकल्प ही व्यापक संज्ञा आहे. तर आपण जेव्हा बजेट म्हणतो तर बजेट म्हणजे अंदाजपत्रक असं त्याला म्हणता येईल. अंदाजपत्रक म्हणजे कसं की आपण जसा एक ताळेबंद मांडतो तसं अंदाजपत्रक हे एक 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 विवरण असतं, म्हणजे स्टेटमेंट असतं, आणि त्यात निरनिराळ्या प्रकारच्या खर्चाचे आणि उत्पन्नाचे अंदाज बांधलेले असतात, म्हणून त्याला अंदाजपत्रक असं म्हणतात. बरं. आता तुम्ही जर म्हणायला गेलं की बजेट म्हणजे काय, म्हणजे इंग्लिशमध्ये हा बजेट हा इंग्लिश शब्द आहे, पण त्याचं ओरिजिन आहे ते फ्रेंच आणि साधारणपणे ओल्ड लॅटिन त्या शब्दाचं ओरिजिन आहे, आणि त्याचा अर्थ असा आहे की चामड्याची बॅग. आता कदाचित असंही असू शकेल की चामड्याच्या बॅगेत कागदपत्र घेऊन यायचे म्हणून त्याला एक बजेट असं नाव प्राप्त झालं असेल, अशी शक्यता आहे. पण हा एक त्याचा जनरल मिनिंग आहे त्याचं. आता अंदाजपत्रक आपण जेव्हा ठरवतो तर आता आपण सामान्य माणूस हे अंदाजपत्रक त्याचं स्वतःचं बनवतोच. म्हणजे सामान्य माणसाचं अंदाजपत्रक असतंच, म्हणजे त्याचे महिन्याचे खर्च असतात. उदाहरणार्थ अन्नधान्याची खरेदी, फळफळावळ, कपडे लत्ते, किंवा घर भाडं, किंवा टेलिफोनची बिलं, किंवा मोबाईल चार्जेस, किंवा वाहतुकीचा खर्च, किंवा संरक्षण म्हणा, किंवा आणि काही विम्याचे हप्ते किंवा पॉलिसीज, किंवा मग एज्युकेशनचा खर्च, किंवा त्याचे काही स्पेसिफिक म्हणजे आपण विशेष खर्च असतात लॉंग टर्मचे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या मुलीचं लग्न असेल किंवा उच्च शिक्षणासाठी काही प्लॅन करायचे असतील किंवा काही तरतुदी करायच्या असतील, तर असे सर्व खर्च असतात. तसे सिमिलर म्हणजे सारखेच खर्च राष्ट्राच्या बाबतीतही असू शकतात, म्हणजे असतातच. तर उदाहरणार्थ राष्ट्राच्या बाबतीत विचार करायला गेला तर पगार, म्हणजे सरकारी पगार, किंवा आता सरकारी ज्या विविध योजनांवरती जो खर्च केला जातो तो खर्च, किंवा निरनिराळ्या प्रकारच्या मदत योजना म्हणजे सबसिडीज असतात त्याच्यावरती होणारा खर्च, नंतर संरक्षण क्षेत्रावरती होणारा खर्च, नंतर मग आपण ज्या म्हणतो की बा भांडवली खर्च म्हणजे काय, की बा आपण निरनिराळ्या कॅपिटल ऍसेट क्रिएट करतो, म्हणजे रस्ते किंवा धरणं बांधणं, किंवा वीज निर्मिती प्लांट बांधणं, अशा सर्व गोष्टींसाठी जे आपण खर्च करतो, सर्व खर्चांचा एक प्रकारचा तपशील, हा जो तपशील असतो तो हा तपशील सगळा नोंदलेला असतो.
आणि त्या सर्व खर्चांचा म्हणजे आपण मराठीतनं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे आपण असे जे दोन भाग आहेत, तर त्या दोन भागांचा मिळून अर्थसंकल्प बनतो आणि त्याच्याबरोबरच किती उत्पन्न मिळणार म्हणजे जसं आपलं पगार हा आपलं उत्पन्न असतं सामान्य माणसाचं, तसं राष्ट्राचं उत्पन्न असतं ते कर रूपाने येतं. बरोबर. म्हणजे काही प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर किंवा दंड किंवा मग मिळणारा इंटरेस्ट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं मिळून एक उत्पन्नाचं साधन राष्ट्राचं बनतं. बरोबर. आणि त्या उत्पन्न आणि खर्च यांचा एक आपण म्हणू त्याचं एक पत्रक म्हणजे अर्थसंकल्प असं एक म्हणता येईल. पण ह्यात एक विशेष भाग म्हणजे कसा आहे, यामध्ये कृती सुद्धा अंतर्भूत आहे. म्हणजे काय कृती करणार आहे, म्हणजे सरकार काय जे अर्थसंकल्प मांडतं त्यामध्ये काही कृतींचा विशेष त्याच्यामध्ये एक निर्देश केलेला असतो. आणि त्या कृती कुठल्या करणार आहेत आणि त्या कृतींवरती कुठला खर्च आहे किंवा योजनांवरती कुठला खर्च आहे ह्याचंही सर्व विश्लेषण या अर्थसंकल्प या व्यापक संज्ञेमध्ये येतं असं म्हणता येईल. आता तुम्ही एक विचाराल की अर्थसंकल्पाचं उद्दिष्ट काय, म्हणजे एका वाक्यात जर सांगायचं झालं तर अर्थसंकल्पाचं उद्दिष्ट म्हणजे काय की आपल्या राष्ट्राचा जलद आणि संतुलित आर्थिक विकास करणं, नंतर सामाजिक न्याय आणि समता यांची वृद्धी करणं, म्हणजे ते आपल्या घटनेमध्ये पण हे सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेतच. आणि तिसरं आणि सर्वात शेवटचं म्हणजे लोकांचं जीवनमान उंचावणं. तर हे तीन मुख्य उद्दिष्ट घेऊन अर्थसंकल्प कुठलंही सरकार किंवा कुठलंही फायनान्स मिनिस्टर हे बनवत असतो. मग आपल्याकडे आज दुसरे पाहुणे आले आहेत या विषयाची चर्चा करण्यासाठी. त्यांचं नाव आहे मनोज दामले. त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. नमस्कार मनोजजी. मनोज दामले यांनी ICWA ही पदवी संपादन केली आणि त्यानंतर एका आघाडीच्या पतमापन संस्थेमध्ये संचालक पदावरती ते काम करत होते. या अर्थसंकल्पाचं एकंदरीत प्रमाण किती असतं, त्याची व्याप्ती किती असते, कितपत विस्तार असतो, याबाबत थोडंसं समजावून सांगा. भारत तुम्हाला माहिती आहे आता जगातली 5वी क्रमांकाची अर्थसत्ता आहे. म्हणजे आपलं जे सकल राष्ट्रीय उत्पादन GDP आपण ज्याला म्हणतो ते जवळजवळ 3.9 ट्रिलियन, 3.9 ट्रिलियन US डॉलर्स आणि 1 ट्रिलियन म्हणजे 1 लाख कोटी, म्हणजे एवढी मोठी आपली व्यवस्था आहे. आणि इतर देशांची तुलना करता बाकीचे देश बघितले तर जपान आणि जर्मनी जे 4थ्या आणि 3ऱ्या क्रमांकावर आहे त्याच्या आपण अगदी जवळ आहोत. म्हणजे त्यांना पार करण्याच्या आपण अगदी मार्गावर आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे अर्थसंकल्प असतो त्याची जो व्याप्ती असते किंवा त्याचा जो साईज असतो तो खूप मोठा आहे. जवळजवळ गेल्या वर्षीचा विचार करायचा झाला तर जवळजवळ 48 लाख कोटी इतकी आपल्या अर्थसंकल्पाची साईज आहे. आणि नुसतं साईजच नाही तर आपला देश जो आहे तो महाकाय देश म्हटला पाहिजे. म्हणजे जवळजवळ 140 कोटी लोकसंख्या असलेला जगातल्या सर्वात पहिल्या क्रमांकाचा लोकसंख्येच्या बाबतीत देश आहे. त्यामुळे प्रत्येक घटकाला स्पर्श करण्यासाठी अर्थमंत्र्यांना बरेच प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे ही प्रक्रिया अगदी गुंतागुंतीची होते. दुसरी गोष्ट म्हणायची झाली तर आपल्याकडे तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे. जवळजवळ 42 कोटी तरुण म्हणता येतील, म्हणजे जे आत्ता काम करत आहेत किंवा पुढच्या काही वर्षात कामाला लागणार आहेत. ही एक फार मोठी संख्या आहे. त्यामुळे त्यांच्या ज्या आकांक्षा आहेत त्याचं प्रतिबिंब हे अर्थसंकल्पात पडायला हवं. आपलं वर्किंग पॉप्युलेशन म्हणजे जे काम करू शकतील अशी लोकसंख्या अशी आहे ती जवळजवळ 60 कोटी आहे. ती पण जगात सर्वात जास्त आहे. त्याच्यानंतर दुसरं आपण बघायला गेलं तर काही अजून गुंतागुंतीच्या प्रक्रिया किंवा भाग म्हणजे आपला जो विकास झालेला आहे आपल्या देशाचा तो काही प्रमाणात असंतुलित असा झालेला आहे. म्हणजे काही जी आघाडीची राज्य आहेत महाराष्ट्र म्हणा, कर्नाटक किंवा तामिळनाडू ही गुजरात ही मोठ्या संख्येने प्रगत झाली आहेत. पण अजूनही आपल्याकडे काही जी बिमारू म्हणून ज्याला जे म्हटलं जातं बिहार, उत्तर प्रदेश अशा प्रकारची राज्य आहेत. त्यामुळे त्यांच्या आशा आकांक्षा किंवा त्यांना जे काही विशिष्टपूर्ण त्यांना पॅकेजची सतत मागणी होत असते तर ती सुद्धा अर्थसंकल्पात आपल्या अर्थमंत्र्यांना त्याचा विचार करायला लागतो. त्याच्यानंतर बघायचं झालं तर आपली जी संपत्ती जी आहे म्हणजे त्याची बऱ्याच वेळा चर्चा होते हल्लीच्या काळात की जी संपत्ती जी निर्माण होतीये ती बरीचशी असंतुलित आहे. म्हणजे जी
लोकसंख्येचा जो पहिला एक 10% किंवा 11% आपण भाग बघितला, तर त्यांच्याकडून जवळजवळ आपल्या संपत्तीचे 54 ते 55% एवढी संपत्ती निर्माण होते. म्हणजे जो आपला तळाचा भाग आहे त्याच्याकडनं फार कमी संपत्ती निर्माण होते. तर ती अशी थोडीफार हे एक आहे. शेवटचा मुद्दा सांगायचा म्हटला तर तुम्हाला माहितीये की आपल्याकडे अजूनही कृषी क्षेत्र मध्ये खूप जास्त प्रमाणात लोक काम करतात. म्हणजे जवळजवळ 46% लोक हे कृषी क्षेत्रात काम करतात असं म्हटलं जातं. पण त्यांच्याकडून होणारं जे आपल्या जीडीपी साठी ज्यांच्याकडनं होणारं जे उत्पादन आहे ते केवळ एकूण उत्पादनाच्या 18.4% एवढंच आहे. म्हणजे हा थोडासा असंतुलितपणा आहे. त्या तुलनेने जे इंडस्ट्रीमध्ये काम करतात, उद्योगात काम करतात किंवा जो सर्व्हिस सेक्टर आहे म्हणजे आयटी असेल किंवा आर्थिक क्षेत्र असेल, तर त्याच्यामध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या तुलनेने कमी आहे. म्हणजे कृषी क्षेत्राच्या उरलेली आपण म्हणू, आणि त्यांच्याकडनं होणारं उत्पादन हे जास्त आहे. तर शेवटी काय असतं की अर्थसंकल्पाचं हे उद्दिष्ट आपल्या देशाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोचायचं असं अर्थमंत्र्यांचं असतं. पण ही जी गुंतागुंत आपल्या देशात आहे म्हणजे मोठी संख्या, मोठी लोकसंख्या, त्याच्यानंतर प्रादेशिक असमतोल किंवा एकंदरीत असंतुलित झालेला विकास, ज्याच्यामध्ये काही लोकांकडे जास्त संपत्ती किंवा ते जास्त संपत्ती निर्माण करतात, याच्यामुळे कुठल्याही समाज घटकापर्यंत पोहोचायचं तर मला असं वाटतं अर्थमंत्र्यांना ही तारेवरची कसरतच करायला लागते. म्हणजे आपण विनोदानी म्हटलं तर त्याच्यात मध्ये हलवा करण्याचा कार्यक्रम असतो, पण तो खूप सोपा असतो, पण हे खूप मोठी कठीण प्रक्रिया आहे. दुसरी मला एक गोष्ट आवर्जून सांगायला लागेल की आपल्याकडे जी राजकीय स्थिती आहे म्हणजे सततच्या निवडणुका होतात. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर आता लोकसभेची निवडणूक झाली आणि तुलनेने आपण असं म्हटलं की आत्ताच्या सत्तारूढ पक्षाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या. आणि आपल्याकडे काही राज्यात आता निवडणुका, महत्वाच्या राज्यात निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. बरोबर. तर त्या निवडणुकांना सामोरं जाताना कुठले प्रश्नांना प्राधान्य द्यायचं हा सुद्धा विचार एक प्रकारे अर्थमंत्र्यांना करायला लागतो. आणि शेवटची गोष्ट म्हणजे एक आहे की आपल्याकडे ज्या पतमापन संस्था असतात, जागतिक पतमापन म्हणजे मूडीज आहे किंवा फिच आहे, S&P आहे, त्यांचं आपल्या एकंदरीत अर्थसंकल्पाकडे किंवा आपल्या प्रगतीकडे बारीक लक्ष असतं. बरोबर. त्यांचं जे क्रेडिट रेटिंग असतं ते त्या आपल्या अर्थसंकल्पावर किंवा उद्दिष्टांवर अवलंबून असतं. तर ते आपलं पतमापन खाली जाऊ नये, किंबहुना ते अजून वर जावं, जेणेकरून आपली जी कॉस्ट ऑफ बॉरोईंग आहे किंवा ज्या दरावर आपण कर्ज परदेशातून रेस करतो ते कमी व्हावं, हे उद्दिष्ट असतं. तर अशा सगळ्या घटकांचा विचार करूनच अर्थमंत्र्यांना तो अर्थसंकल्प सादर करावा लागतो. बर, म्हणजे एकंदरीत हे अतिशय गुंतागुंतीचं प्रकरण आहे. 48 लाख कोटींची अर्थव्यवस्था, 140 कोटी लोकांचा त्याच्यामध्ये विचार करायचा, त्यामध्ये अनेक क्षेत्र, संपत्तीचं वाटप आहे ते विषम प्रमाणात झालेलं आहे, जे उत्पादन होत आहे संपत्तीचं तेही विषम प्रमाणात आहे. 11% लोक 55% संपत्ती निर्माण करतायत. आणि इतकं सगळं करताना सर्व घटकांचं समाधान होईल, सर्वांपर्यंत पोहोचलं जाईल, त्यांचं जीवनमान उंचावेल यासाठी प्रयत्न करणं ही खरोखरीच आपण म्हणतात तशी तारेवरची कसरत आहे. आणि तो हलवा समारंभ होताना त्याच्यावरचे काटे मला वाटतं जास्त जाणवत असावेत या सगळ्या चमूला अर्थमंत्र्यांच्या. श्रीरामजी, अर्थसंकल्प म्हणजे काय, त्याच्यात नक्की कुठल्या गोष्टींचा विचार केला जातो हे तुम्ही समजावून सांगितलं. तर तो तयार करत असताना देशपातळीवर वेगवेगळे घटक, वेगवेगळी क्षेत्र यांच्याबाबत होणाऱ्या त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा आणि होणाऱ्या खर्चाचा किंवा नियोजित योजनांवर होणाऱ्या खर्चाचा अंदाज बांधत असताना अर्थ खात्याकडून नेमक्या कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात, ही सगळी अर्थसंकल्प घडवण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते? तसं बघायला गेलं तर अर्थसंकल्प ही एक लांबलचक प्रक्रिया आहे किंवा आणि आपण म्हणू की थोडीशी इन्व्हॉल्ड, म्हणजे आपण त्याला म्हणतो गुंतागुंतीची सुद्धा एक प्रक्रिया आहे.
साधारणपणे असं म्हणता येईल की मागल्या वर्षीचा तिसरा तिमाही म्हणजे उदाहरणार्थ ऑक्टोबर महिन्यापासून या अर्थसंकल्पाच्या तयारीला सुरुवात होते. बर. आता या प्रकारे कसं असतात, दोन भाग असतात. एक म्हणजे जे गव्हर्नमेंट आपल्या अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स असं एक डिपार्टमेंट आहे, तर त्या डिपार्टमेंटकडे या अर्थसंकल्प बनवण्याची जबाबदारी असते. तर त्याच्यामध्ये कसं असतं की अर्थसंकल्पातली पहिली पायरी म्हणजे अर्थ मंत्रालय आपल्या डिपार्टमेंटला सूचना देते, सर्व मंत्रालयांना सूचना देते, राज्य सरकारांना सूचना देते, नंतर आपल्या जे केंद्रीय स्वायत्त संस्था आहेत त्यांना अर्थ मंत्रालय सूचना देते, म्हणजे नोटिफिकेशन काढतात. मग त्याला प्रत्येक डिपार्टमेंटने, प्रत्येक स्टेटने किंवा प्रत्येक राज्याने, प्रत्येक केंद्रशासित प्रदेशाने, स्वायत्त संस्थांनी ह्या सर्वांनी आपापले अंदाज द्यायचे असतात. बर. मग ते अंदाज दिल्यानंतर मग ते जे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स मध्ये डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सचे डिपार्टमेंट आहे, तर ते डिपार्टमेंट ह्या सर्वांचं एकत्रीकरण करतं. तर ह्या सर्व डेटा किंवा माहिती जी ह्या निरनिराळ्या डिपार्टमेंटकडनं किंवा एजन्सीजकडनं येते त्याचं एक संकलन करायचं असतं आणि त्याचं एक व्हॅलिडेशन आपण जो प्रोसेस म्हणतो, ती माहिती किती खरी आहे, किती रिअलिस्टिक आहे आणि किती ती परफेक्ट आहे किंवा योग्य आहे, तर अशा तऱ्हेने त्याचं एक अन्वेषण करून मग त्याच्यानंतर मग परत त्या डिपार्टमेंट बरोबर डिस्कस करून मग ती फायनल आपण जी म्हणतो की अंतिम फिगर असते ती खर्च आणि उत्पन्नाची, ती मांडली जाते आणि मग त्याचं कन्सॉलिडेशन होतं. आणि मग ते कन्सॉलिडेशन झाल्यानंतर मग अर्थसंकल्पाचं एक जो तयार होतो पहिला आराखडा, त्या आराखड्याचं डिस्कशन त्याच्याबरोबर मंत्रिमंडळामध्ये चर्चा होते आणि पंतप्रधान चर्चा होते. आणि हे सगळं झाल्यानंतर मग अर्थमंत्र्यांचं जे बिल संसदेमध्ये मांडायचं असतं किंवा आपण त्याला कायदा म्हणतो, तर ते बिल मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची परवानगी घेणं आवश्यक असतं. बरं. कुठलंही आर्थिक बिल राष्ट्रपतींच्या परवानगीशिवाय संसदेमध्ये मांडता येत नाही. त्यांचा राष्ट्रपतींचा त्याला होकार असायला लागतो ऍडव्हान्स मध्ये. तो मिळाला की मग ते बिल संसदेमध्ये मांडलं जातं. मग ते बिल मांडणं आवश्यक असतं कारण संसदेमध्ये हे बिल मांडण्यामुळे गव्हर्नमेंटला एक प्रकारची परवानगी मिळते खर्च करायला. तोपर्यंत गव्हर्नमेंट कुठलाही खर्च करू शकत नाही. तर इथे ह्या अर्थसंकल्पाचं मांडून अप्रूव्ह म्हणजे संसदेने संमत केला की मग ते अर्थबिल इफेक्टिव्ह होतं. तर मंडळी, अर्थसंकल्प करताना त्याच्यात कशाचा विचार केला जातो आणि त्याची प्रक्रिया काय असते याबाबत श्रीराम बापट यांनी आपल्याला थोडी माहिती दिली. त्यामध्ये सरकारी खात्याकडून काय केलं जातं हे त्यांनी सांगितलं. बापट यांनी समजावून सांगितलं की एकंदरीत ही प्रक्रिया कशी असते आणि त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात, वेगवेगळ्या प्रकारची माहिती आणि डेटा कसा गोळा केला जातो, त्यातला सरकारी खात्याचा सहभाग कसा असतो हे त्यांनी सांगितलं. पण सरकारी खात्याबरोबरच सामान्य जनतेचा किंवा उद्योग क्षेत्रांचा किंवा त्या क्षेत्रांच्या किंवा व्यावसायिकांच्या काही संस्था संघटना असतात, तर त्यांचा सहभाग कसा यामध्ये त्यांना सहभागी करून घेतलं जातं किंवा त्या दृष्टीने काही प्रयत्न केले जातात का, याबाबत जरा सांगा. नक्कीच. कारण शेवटी काय असतं की समाजाकडनं आलेल्या सूचना किंवा त्यांना काय काय हवंय प्रत्येक घटकाला हे त्यांना स्वतःला जास्ती माहिती असतं. त्यामुळे आपलं सरकार ते जाणून घेण्यासाठी नक्कीच उत्सुक असतं आणि ही प्रक्रिया अत्यंत गांभीर्याने पार पडली जाते. म्हणजे आत्ताचा अर्थसंकल्प म्हणायचा झाला तर जवळजवळ 120 घटकांना म्हणजे 120 लोक किंवा त्यातले तज्ञ यांना वेगवेगळ्या वेळी एकत्र बोलावून त्यांच्या काय सूचना असतील त्या ऐकून घेतल्या गेल्या. आणि हे जे होतं ते अत्यंत उच्च पातळीवर होतं. म्हणजे स्वतः अर्थमंत्री आहेत आपल्या त्या या सभेत त्या असतात आणि वेगवेगळे आपले सचिव आहेत जे अर्थ खात्यातले अर्थ खात्यात वेगवेगळी जी विभाग आहेत त्यांचे जे सचिव असतात ते ह्याच्यात सहभागी होतात. काही ज्या सभा झाल्या त्यात आपले पंतप्रधान सुद्धा त्याच्यामध्ये सामील होते आणि या सभा समाजाच्या वेगवेगळ्या घटकांकडनं होतात की ज्या या जीडीपी साठी सहभागी झालेल्या असतात. तर त्याच्यामध्ये आपल्या बँकांचे चेअरमन असतील किंवा आर्थिक तज्ञ असतील किंवा शेतकरी संघटना असतील, शैक्षणिक संघटना असतील किंवा आरोग्य क्षेत्रातले मोठ्या व्यक्ती असतील, ह्या सगळ्यांचा याच्यामध्ये सहभाग करून घेतला जातो.
त्याच्यानंतर मला असं म्हणायचं की आता सध्याच्या आपल्या स्थितीमध्ये पायाभूत क्षेत्र आहे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळ्यात आपल्या गव्हर्नमेंटचा एक मोठा थ्रस्ट एरिया म्हटला तर वावगं ठरणार नाही. तर त्याच्या प्रतिनिधीनं सुद्धा याच्यात सामावून घेतलं जातं आणि ही प्रक्रिया जवळजवळ अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी 1 ते 1.5 महिना या कालावधीत चालू असते आणि अत्यंत गांभीर्याने या सभा विविध तज्ज्ञांबरोबर घेतलेल्या असतात. म्हणजे नुसतं सरकार आपला अर्थसंकल्प बनवत आहे आणि आपल्या काही उद्दिष्ट आहेत ती त्याच्यात मांडताय असं नाही, तर प्रत्येक क्षेत्राकडून त्या सुधारणा मागवल्या जातात. आपलं जी उद्योग क्षेत्र आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संघटना आहेत, जसं फिकी असेल किंवा CII असेल, या 2-3 संघटना आहेत, तर त्या संघटनांबरोबर सुद्धा यामध्ये चर्चा केली जाते आणि त्यांच्या काय अपेक्षा आहेत, त्यांच्या काय सूचना आहेत, या नक्कीच जाणून घेतल्या जातात आणि त्या शेवटी प्रत्येक जसं म्हटलं तसं आपला देश गुंतागुंतीचा आहे तसं प्रत्येकालाच आपण समाधान करू शकत नाही, पण निदान आपण ऐकून घेतलं नाही असं नाही होत. आपण सगळ्यांकडनं ऐकून घेतो आणि मग आपल्याला त्या परिस्थितीत काय करणं शक्य आहे म्हणजे जी तारेवरची कसरत करताना काय काय गोष्टी अंतर्भूत करणं शक्य आहे त्या मला वाटतं सरकार करत असते. बरोबर. तर याचा अर्थ उद्योग क्षेत्रांच्या संस्था, संघटना, त्यांचे प्रतिनिधी यांचा तर विचार केला, यांच्याबरोबर तर बैठका केल्या जातातच. पण मंडळी मला आणखी एक सांगायचं आहे की सामान्य माणूस सुद्धा याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो. एक सामान्य नागरिक सुद्धा त्याच्या ज्या सूचना असतील किंवा त्याला ज्या मागण्या असतील त्या अर्थ मंत्रालयाच्या संकेतस्थळावर त्या मागवल्या जातात सूचना आणि त्या आपण मांडू शकतो. तर यंदा आपण ते केलं नसेल तर पुढच्या वर्षी नक्की करा आणि लोकशाहीतला सामान्य माणसाचा सहभाग सुद्धा कसा वाढेल याबाबत आपण नक्की प्रयत्न करूया. बरोबर. म्हणजे विचार करणारा सामान्य माणूस याही क्षेत्रात मला वाटतं कॉन्ट्रीब्युट करू शकतो हे आपण नक्की सांगण्याचा तोच प्रयत्न आपला असणार आहे. तर ही सगळी प्रक्रिया पार पाडत असताना त्याच्यामध्ये जी माहिती मिळवलेली आहे आणि जिच्या आधारे काही अंदाज बांधायचे आहेत, खर्चाचे म्हणा, उत्पन्नाचे म्हणा, त्यासाठी काहीतरी पाहणी केली जात असणार, वेगवेगळ्या ठिकाणाहून माहिती मिळवली जात असणार तुम्ही म्हणालात तसं. तर एक संसदेमध्ये वार्षिक पाहणी अहवाल म्हणून सादर केला जातो असं ऐकलंय, अॅन्युअल रिपोर्ट. तर त्याबाबत जरा सविस्तर सांगाल का? नक्की तो अॅन्युअल सर्व्हे रिपोर्ट काय असतो आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत असतात याबाबत जरा उलगडून सांगा. समीरजी, हा जो आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे आपण त्याला इकॉनॉमिक सर्व्हे म्हणतो, तर हा साधारणपणे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी हा संसदेमध्ये मांडला जातो. बर. फार महत्वाचा आहे आणि तो अतिशय विस्तृत एक असं आपल्या अर्थव्यवस्थेचं गव्हर्नमेंटच्या किंवा शासनाच्या दृष्टिकोनातनं आपल्या अर्थव्यवस्थेचं कसं स्वरूप दिसतंय तर ते त्याच्यावरती हा चांगल्या प्रकारे प्रकाश टाकतोय. हा जो पाहणी अहवाल आहे तो. बर. हा विस्तृत पुस्तक आहे. याचे 400 ते 500 पानांचं हे पुस्तक असतं. त्यात जवळजवळ तेवढ्याच संख्येने म्हणजे प्रत्येक पानाकडे एक प्रॉब्ली असं म्हणता येईल की तेवढेच तथ्य असतात, आलेख असतात, आकडेवारी असते आणि ह्यात ते काय काय अंतर्भूत असतं ह्याच्यामध्ये आपण म्हणायला गेलं तर आपल्याला सर्व अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रामध्ये काय काय चाललंय किंवा गव्हर्नमेंट याच्याकडे कसं बघतंय तर ह्याची एक माहिती दिलेली असते. म्हणजे अर्थव्यवस्थेची अवस्था कशी आहे, गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून अर्थव्यवस्था मजबूत होते का, सक्षम होते का किंवा अस्थिर आहे किंवा त्यामध्ये काही चॅलेंजेस आहेत का. आणि नंतर मग समजा आत्ताच एक वर्ष चालू आहे तर पुढच्या एक 2-3 वर्षांचं काय परिस्थिती असेल त्याच्याबद्दल एक त्याच्यामध्ये थोडंसं मेन्शन केलेलं असतं. आर्थिक विकास कसा चाललेला आहे म्हणजे आपलं दरडोई उत्पन्न वाढतंय का किंवा कुठले कुठले आपल्या अर्थव्यवस्थेतले जे क्षेत्र असतात म्हणजे इंडस्ट्री आहे किंवा उद्योग आहे, शेती आहे, सर्व्हिस सेक्टर आहे, सेवा क्षेत्र आहे. तर ह्या सर्व क्षेत्रांमध्ये काय आपल्या परिस्थिती आहे, त्या क्षेत्राची वाढ होते की नाही होते, त्या क्षेत्रामध्ये काही विकासाला वाव किंवा संधी आहेत का किंवा त्या क्षेत्राच्या काय अडचणी काय आहेत. बर. तसंच आपण म्हणतो की किमतीचा स्तर आणि महागाई याच्याबद्दलही एक बदल असतो. वातावरणातले बदल तो एक मोठा इश्यू आहे. आता सध्या तो एक मोठा प्रश्न आहे. वातावरणाचा परिणाम आहे काय आहे, त्या वातावरणाच्या बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी काय आपल्याला करता येईल ह्याच्याबद्दलही
गव्हर्नमेंट काय स्टेप्स घेते किंवा गव्हर्नमेंट काय पावलं उचलते आणि त्याच्यासाठी काय ह्या सगळ्या गोष्टींचं एक चांगलं ताळेबंद. विवेचन आणि विश्लेषण, ताळेबंद होण्याचे विवेचन आणि विश्लेषण हा फार महत्वाचा भाग आहे. तर बर. तो त्याच्यामध्ये दिलेला असतो आणि तो असल्यामुळे ते अतिशय आपण त्याला म्हणू की विश्वासार्ह डॉक्युमेंट असं ते असतं आणि ते बऱ्याच वेळेला रेफर केलंही जातं अनेक अर्थतज्ञांकडनं किंवा बरेच बाहेरच्या ज्या आपण वर्ल्ड बँक किंवा इकॉनॉमिक फोरम्स किंवा ज्या असतात तरी सगळे ह्या इकॉनॉमिक सर्व्हेला सुद्धा फार महत्व देतात. मंडळी, श्रीराम बापटांनी आपल्याला समजावून सांगितलं की अॅन्युअल सर्व्हे रिपोर्ट म्हणजे वार्षिक पाहणी अहवाल काय असतो आणि त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात, कोणकोणत्या प्रकारची माहिती आणि डेटा गोळा केला जातो. तर या अहवालाच्या पार्श्वभूमीवर आता आपण मनोज दामले यांच्याकडे वळूया. मनोजजी, आम्हाला जरा समजावून सांगा की या अहवालाच्या पार्श्वभूमीवर यंदा आपली सध्याची आर्थिक स्थिती कशी आहे आणि त्या अनुषंगाने सरकारला कोणकोणत्या प्रकारची पावलं उचलावी लागणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असं आपल्याला वाटतं. बरोबर. सध्याची आपण आर्थिक स्थिती बघितली आणि त्याच्यासाठी आपण हा जीडीपी हा एक मेन घटक बघितला तर गेल्या वर्षी आपलं जीडीपी हे 8.2 इतक्या चांगल्या संख्येने आपलं वाढलेलं आहे. 8.2% आपलं जीडीपी वाढलेलं आहे. आणि यावर्षी सुद्धा आता नुकतंच रिझर्व्ह बँकेने जो आपला अंदाज आहे यावर्षीच्या जीडीपीसाठी तो 7% होऊन 7.2% एवढा वाढवलेला आहे. म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या पाहणी अहवालात पण आपली स्थिती ही अत्यंत समाधानकारक आहे. इतकंच नव्हे तर ज्या जागतिक संघटना आहेत म्हणजे एडीबी असेल, एशियन डेव्हलपमेंट बँक किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असेल, त्यांनी सुद्धा त्यांचा अंदाज जो आहे आपल्या जीडीपीसाठी तो नुकताच वाढवलेला आहे. म्हणजे त्यांचा अंदाज थोडा कमी होता रिझर्व्ह बँकेपेक्षा, जो 6.8 इतका होता, तो त्यांनी आता 7% नेलेला आहे. म्हणजे केवळ आपणच नव्हे तर जगाच्या दृष्टीने सुद्धा आपली आर्थिक प्रगती ही अधिक चांगल्या पद्धतीने होते हे असं सर्वांनाच वाटतंय. आणि हे सर्वच घटकात दिसत आहे. म्हणजे तुम्हाला दिसतंय की आता जे मार्केट आहे ते आता उच्चांकावर आहे. म्हणजे आज शेअर बाजार उच्चांकावर बंद झालं. त्याच्यानंतर जे जीएसटी कलेक्शन आहे म्हणजे जे कर संकलन सरकार करतं, अप्रत्यक्ष कर संकलन म्हणून, ते सुद्धा चांगल्या वेगाने वाढत आहे. म्हणजे जूनचा महिना बघितला तर जवळजवळ 8% या दराने आपलं जीएसटी संकलन हे वाढलेलं आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत. त्याच्यानंतर एक नुकताच पाहणी अहवाल आला रिझर्व्ह बँकेचा, रोजगार निर्मितीचा पाहणी अहवाल, जो एक कळीचा मुद्दा होता या निवडणुकीत सुद्धा. तर त्यांच्या अहवालानुसार सुद्धा यावर्षी म्हणजे 23-24 मध्ये आपलं जे रोजगार निर्मिती आहे ती गेल्या 19 वर्षाच्या उच्चांकावर पोहोचलेली आहे. म्हणजे जवळजवळ 4.67% एवढं कोटी एवढा आपण रोजगार निर्माण केला. अर्थात हे पुरेसं आहे का तर नाही. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपली जी लोकसंख्या किंवा तरुण वर्ग इतक्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे बेकारांची संख्या ही जास्त आहेच. पण त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट म्हणजे आपल्या आर्थिक प्रगतीमुळे आपल्या रोजगार निर्मिती पण जास्त प्रमाणात होत आहे. त्याच्यानंतर अजून एक आपण घटक बघितला तर घरांची विक्री म्हणजे राहत्या घरांची विक्री याच्यात सुद्धा पहिल्या 6 महिन्यात, या वर्षीच्या पहिल्या 6 महिन्यात आपण गेल्या 11 वर्षांचा उच्चांक गाठलेला आहे. म्हणजे जी 8-9 देशातली महत्वाची शहरं आहेत त्याच्यातली घरनिर्मितीची संख्या बघितली तर जवळजवळ 2.5 लाख एवढी घरं विक्रीसाठी आलेली आहेत आणि तो गेल्या 11 वर्षातला उच्चांक आहे. तर या सगळ्या गोष्टी बघितल्या तर एका तऱ्हेने आपली आर्थिक प्रगती ही अत्यंत समाधानकारक आहे असं म्हणायला लागेल. फक्त याच्यात चिंतेचा मुद्दा एकच आहे, तो म्हणजे महागाईचा दर. आणि तो सर्वच जगाला भेडसावतोय. त्यामुळे आता सगळ्या जगात बघितलं किंवा भारतात काय किंवा सगळ्या जगात काय, व्याजाचे दर हे चढे आहेत. म्हणजे ते त्याच्या उच्च पातळीवर आहेत आणि ते खाली येत नाहीये. त्याचं कारण महागाई दर जास्ती आहे. म्हणजे सध्याचा जो महागाई दर बघितला तर 4.83% हा दर हा आरबीआयचा जो जे उद्दिष्ट आहे 4% त्याच्यापेक्षा जास्त आहे.
आणि त्याच्यात एक चिंतेचा घटक म्हणजे जे आपलं खाण्याचे पदार्थ आहेत त्यांचा जो दर आहे तो सगळ्यात जास्ती वेगाने वाढतोय. म्हणजे जो एकंदरीत महागाईचा दर असतो त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अंतर्भूत असतात. म्हणजे खाण्याचे पदार्थ असतील किंवा तुम्ही जे जे काही सुविधा वापरता त्याचे हे असतील किंवा दूध असेल, तर या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करून किंवा पेट्रोलचे दर असतील, तर या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करून आपला महागाई दर हा ठरवला जातो. तर त्याच्या तो चढ एक मुख्य कारण म्हणजे आपलं जे फूड इन्फ्लेशन आहे किंवा खाण्याच्या पदार्थांची जी महागाई आहे ती जवळजवळ 8-8.5% या वेगाने वाढते आहे. आणि त्याच्यात अजून एक चिंतेची बाब म्हणजे ती ग्रामीण भागात ती जास्त आहे. आणि याला अर्थात बरीच कारणं आहेत. एकतर आपली जी खाण्याच्या जी डिमांड आहे किंवा खाण्याची पदार्थांची मागणी आहे ती सतत वाढत आहे. म्हणजे जसजशी आपली प्रगती होत जाते तसं अधिकाधिक चांगल्या पद्धतीचं खाणं असेल, म्हणजे भाजी असेल किंवा डाळी असतील, फळं असतील, याची आवक किंवा याची मागणी ही वाढत असते. त्या प्रमाणात आपलं उत्पादन होत नाहीये. दुसरी गोष्ट अशी म्हणजे जो हवामान बदल आपल्या देशात होतोय, म्हणजे यावर्षी सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्याकडे उन्हाळा होता, म्हणजे उच्चांकी उन्हाळा झालेला होता. त्याचाही परिणाम आपल्या उत्पादनावर होत असतो. किंवा आपला जो मोसमी पाऊस आहे त्याची अनियमितता सुद्धा या घटकांना कारणीभूत आहे. म्हणजे कुठे पूर येतो, कुठे अवर्षण असतं, हे सुद्धा ह्याला कारणीभूत आहे. तर यामुळे खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर हा जास्त राहिलेला आहे आणि त्याचा परिणाम हे अर्थात महागाई वाढली की लोकांकडे जे असणारं उत्पन्न असतं, शिल्लक असते, ती कमी कमी होत जाते. तर त्याच्यामुळे त्याचा विचार नक्कीच अर्थमंत्र्यांना करायला लागेल की महागाई कशी आटोक्यात ठेवता येईल आणि लोकांच्या हातात जास्तीत जास्त इन्कम किंवा जास्तीत जास्त पैसा कसा ठेवता येईल जेणेकरून त्यांचं जे दैनंदिन गरजा आहेत त्या भागतील. तर एकंदरीत अर्थव्यवस्था ही बघायला गेली तर वेगाने प्रोग्रेस करत आहे. आणि दुसरं एक शेवटची गोष्ट सांगायची म्हणजे आपण रस्ते बांधणी म्हणजे पायाभूत सुविधांचा मी उल्लेख केला मगाशी. तर रस्ते जवळजवळ गेल्या वर्षात 12,500 किलोमीटर एवढे रस्ते आपण निर्माण केले आणि गेल्या 10 वर्षाचा कालावधी बघितला तर ही वार्षिक जी संख्या आहे, वार्षिक जो नंबर आहे तो तिप्पट झालेला आहे. म्हणजे 14-15च्या तुलनेत जेव्हा 4-4.5 किलोमीटर दरवर्षी रस्ते निर्माण व्हायचे त्याच्या तुलनेत आपण गेल्या वर्षात तिप्पट रस्ते निर्माण केले. म्हणजे ही प्रगती ही होते आहे. फक्त त्याला हा महागाईची झळ म्हणा ही लागते आहे, ती थोडीफार कशी कमी करता येईल याचा नक्कीच अर्थमंत्री विचार करतील. आणि जसं मी सांगितलं की ज्या राजकीय अपेक्षा आहेत म्हणजे रोजगार निर्मिती हा एक कळीचा मुद्दा होता याच्या निवडणुकीत आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांना जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करता येईल, जास्तीत जास्त ग्रामीण भागाला कसं प्रोत्साहन देता येईल, शेतकऱ्यांना कसं प्रोत्साहन देता येईल, या सगळ्या गोष्टींचा नक्कीच विचार करायला लागणार. तर इतक्या सविस्तर पाहणी अहवालानंतर वेगवेगळ्या आकडेवारीनंतर जी माहिती सरकारकडे जमा होते आणि जिच्या आधारे नव्या तरतुदी सुचवल्या जातात किंवा नव्या योजनांची आखणी केली जाते, तर ती करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रांच्या आपापल्या क्षेत्राबाबत काही अपेक्षा असतात. सरकारने आपल्या क्षेत्रासाठी काय करावं असं प्रत्येक क्षेत्रातल्या उद्योगांना किंवा व्यक्तींना वाटत असणार आणि त्या दृष्टीने अर्थ मंत्रालयाची देखील त्यांच्याशी चर्चा होते असं तुम्ही सुरुवातीला प्रक्रिया समजावून सांगताना उल्लेख केला होता. तर यंदाच्या अर्थसंकल्पाकडून वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रांच्या काय अपेक्षा आहेत, काय वातावरण आहे, काय परिस्थिती असं सांगाल? समीरजी, अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि उद्योग क्षेत्र आताच्या शासनाच्या ज्या विकसित भारत 2047 म्हणजे 2047चा विकसित भारत ह्याकडे मोठ्या काय म्हणतात त्याला आशेने बघत आहे आणि सर्व जी ग्रोथ होणार आहे आपल्या भारताची किंवा ती उद्योग आणि सेवा या दोन क्षेत्राकडनं जास्तीत जास्त होणार आहे. त्यामुळे ते उद्योग आणि सेवा क्षेत्र हे ह्या दोन गोष्टींकडे अतिशय उत्सुकतेने बघतायत. बरं. आणि त्या
त्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्यांची मुख्य एक्सपेक्टेशन आपण किंवा मुख्य अपेक्षा जी अशी आहे की त्यांना पायाभूत सुविधांमध्ये आणि भांडवली गुंतवणुकीमध्ये खूप वाढ त्यांना पाहिजे. तर ती ऊर्जा ग्रीन आणि क्लीन कशी होईल तर त्याबद्दलही गव्हर्नमेंट किंवा शासन आपल्याला काय देणार आहे किंवा त्यासाठी गव्हर्नमेंट काय करणार आहे याच्याबाबत उत्सुकता आहे. या क्षेत्राला काहीतरी भरीव फायदा किंवा सवलती मिळतील त्यावेळी अधिकाधिक लोक ह्या क्षेत्रामध्ये आकर्षित होतील हे पाहिजे. नंतर मग वस्तू आणि सेवा करांचं एक सुसूत्रीकरण करणं म्हणजे उदाहरणार्थ वस्तू आणि सेवा करात त्यात जे मे बी प्रॉब्लेम 5-6 रेट्स आहेत तर ते रेट कमी करून एकत्र करायचे किंवा आणखीन एक किंवा 2च रेट ठेवायचे किंवा दुसरं म्हणजे ते सर्व गोष्टी ह्या वस्तू आणि सेवा कराच्या अंतर्गत आणायच्या टॅक्स क्रेडिट मिळू शकेल. हे एक एक्सपेक्टेशन असेल. नंतर मग उद्योगांना काही सवलती डेफिनेटली पाहिजे असतात. नाही आपण म्हणतो की लॉबस्टायडिक डेव्हलपमेंट म्हणजे त्यांना सवलती पाहिजे असतात की ज्यायोगे ते अधिकाधिक त्या क्षेत्राकडे आकर्षित होतील. तर अशा स्पेसिफिक क्षेत्रांना सवलती पाहिजे असतील किंवा मग टॅक्स रेट कमी करणे सरचार्जचा रेट कमी करणे ह्या 2 गोष्टी नक्कीच उद्योग क्षेत्र अपेक्षित करते. नंतर कसं असतं की उद्योगाची जी वाढ आहे ती बेसिकली आपला जो कन्झम्पशनचा खर्च आहे तो कन्झम्पशनचा खर्च वाढला की उद्योगाची वाढ होते. तर कन्झम्पशन खर्च वाढवण्यासाठी गव्हर्नमेंट आता जे उपाययोजना करते म्हणजे सबसिडी देणे किंवा समतोल डिस्ट्रीब्युशन करणे इन्कमचं त्यायोगे आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्याचे फायदे किंवा बेनिफिट्स मिळतील आणि त्यायोगे त्यांचं कन्झम्पशन वाढेल. ते एक केलं की इनडायरेक्टली हे उद्योगांना उपकारक ठरणार आहे. त्या दृष्टीने गव्हर्नमेंट कशा तऱ्हेने या संदर्भात ग्रामीण भागातलं जे कन्झम्पशन आहे ते कसं वाढवता येईल या संदर्भात काही गव्हर्नमेंट देत आहे का हे बघायला पाहिजे. नंतर पर्यटन क्षेत्र आता भारतातलं आपण म्हटलं की पर्यटन क्षेत्राला प्रचंड वाव आहे कारण आता जे आपण म्हणतो की अनएक्सप्लॉयटेड जी पर्यटन स्थळं आहेत किंवा ज्या ठिकाणी हा एक सेवा क्षेत्रातला महत्वाचा भाग बनत चाललेला आहे. पर्यटनाला जेवढी चालना देऊ तेवढं आपल्या सेवा क्षेत्राची पण सुद्धा साधारणपणे त्याच वेळेला वृद्धी होणार आहे आणि त्यावेळेला बाहेरचे पण परकीय नागरिक सुद्धा या आपल्या पर्यटन क्षेत्रात भारताकडे आकर्षित होतील. त्याच्यासाठी काय फायदा वगैरे मिळेल का आता याकडे लोकांचं लक्ष नक्कीच असेल. नंतर आता ह्याच्यातलं एक जनरल म्हणायला गेलं तर इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे आता जे शासनाचे जे कायदे आहेत ना त्याच्यातनं बिझनेसच्या दृष्टीने अधिकाधिक सोपं कसं करता येईल किंवा बिझनेस करणं अधिकाधिक सोपं कसं होईल या दृष्टीने काही गव्हर्नमेंट अधिक काही सोयी सुविधा देते का. आणि दुसरा सर्वात लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणजे करप्शन परसेप्शन इंडेक्स म्हणून एक असतो. म्हणजे आपण आपल्या देशात जे काही करप्शन आहे त्या करप्शनकडे बघण्याचा दृष्टिकोन बाहेरच्या जगाचा कसा आहे तो कसा चांगला इम्प्रोवाइज होता येईल तो कसा सुधारेल. तर ह्या दृष्टीने सुद्धा गव्हर्नमेंट काही करते का म्हणजे ह्या दृष्टीने पण लोक ह्या अर्थसंकल्पापुढे नक्कीच काही अपेक्षा करत असतील. इंडस्ट्री नक्कीच ह्या बाबतीत काहीतरी चांगलं एक्सपेक्ट करत असेल. नक्कीच. तर उद्योग क्षेत्राच्या या अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा असतील ते आता श्रीरामजींनी आपल्याला सांगितलं. पण जशा उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा आहेत तशाच सामान्य माणसाच्याही काही अपेक्षा असणार, इतर समाज घटकांच्याही असणार. त्याच्यामध्येही स्त्रियांच्या अपेक्षा, नोकरदार वर्गाच्या अपेक्षा अशा प्रकारे त्याचंही वर्गीकरण केलं जातं. तर या बाबतीत मनोजजी तुम्ही काय सांगाल वेगवेगळ्या घटकांच्या उद्योग क्षेत्र वगळता अन्य समाज घटकांच्या काय अपेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पाकडून असतील असं आपल्याला वाटतंय. जसं मी मगाशी म्हटलं की मुख्य मुद्दा हा महागाईचा आहे आणि ग्रामीण भागातली महागाई आहे. तर सध्या काय आपण आपल्या अर्थव्यवस्थेचा एक मुख्य घटक बघितला तर त्या बँका, कारण सगळं जे आपलं कर्ज वितरित होतं हे बँकांच्या मार्फत होतं. तर बँकांची परिस्थिती आता बघितली ती उत्तम परिस्थिती आहे. म्हणजे जी अनुत्पादक कर्ज म्हणतात म्हणजे एनपीए म्हणतात, ग्रॉस एनपीए, ते सध्या 12 वर्षाच्या निश्चांकावर आहेत. म्हणजे 2.8%, 2.8% एवढ्याच याच्यावर आहेत. पण जसं ग्रामीण भागातली मी स्थिती सांगितली महागाईची किंवा काय झालंय की एकतर मोसमी पावसाच्या अनियमिततेमुळे किंवा आपल्या जी हीट वेव्ह होती, जी उन्हाळा आपल्याला जी झळ बसली त्याच्यामुळे म्हणा
किंवा सलग 3-4 महिने हा निवडणुकीचा काळ होता. होय. तर या काळामध्ये थोडासा शेतीवर म्हणा किंवा तिथल्या याच्यावर परिणाम होत असतो, कारण सरकारकडनं निर्णय होत नसतात. तर यामुळे बँकांना थोडीशी अशी भीती आहे की अनुत्पादक कर्ज जरी आता निच्चांकावर असली तरी ग्रामीण भागातनं किंवा शेती व्यवस्थेतनं त्याची त्यांचं ते जे प्रमाण प्रमाण वाढू आहे ते शकतं. वाढण्याची शक्यता आहे. बरं. म्हणून त्यांची मागणी किंवा त्यांच्या दृष्टीने बघायला गेलं तर आपलं सरकार असतं, ही जी पीक कर्ज दिली जातात, होय. अल्पमुदतीची कर्ज दिली जातात, बरोबर. तर त्याच्यावर एक इंटरेस्ट सबव्हेन्शन म्हणजे एक सबसिडी म्हणा असं देतं. ती आता 1.5 एवढी आहे, टक्के एवढी आहे. म्हणजे तेवढं ते त्यांना शेतकऱ्यांना कमी पडतं आणि तेवढं जे आहे प्रमाण ते सरकार त्यांना बँकांना रिएम्बर्स करतं. तर अशी ही व्यवस्था आहे. तर त्या इंटरेस्ट सबव्हेन्शन मध्ये वाढ व्हावी अशी एक साधारण बँकांची अपेक्षा असेल. म्हणजे किमान 0.5% तरी वाढ व्हावी, बरं. जेणेकरून जे अनुत्पादक कर्ज वाढण्याचा जो धोका आहे ग्रामीण भागातनं, त्याच्यातनं जी बँकांना झळ पोहोचेल तर ती कमी होऊ शकेल. दुसरं एक बँकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर बँकांचा जो कर्ज विस्तार आहे किंवा कर्जाची जी वाढ आहे ती जवळजवळ 15% या वेगाने होत आहे. म्हणजे चांगल्या बरं. पद्धतीने होत आहे. पण त्या प्रमाणात त्यांच्याकडची जी ठेवी आहेत, डिपॉझिट्स आहेत, ती त्या प्रमाणात वाढत नाहीये. आणि याचं कारण असं आहे की जे आता स्टॉक मार्केट किंवा याच्यामध्ये जे आपल्याला परतावे मिळत आहेत ते उच्चांकाला असल्यामुळे त्याच्याकडनं जास्त परतावा मिळतो. बरोबर. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा कल हा बँकातनं ठेवी काढून घेऊन त्या या अशा इक्विटीमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये किंवा बिगर बँकीय वित्त संस्था एनबीएफसी ज्यांना आपण म्हणतो त्या तुलनेने जास्ती व्याज देतात. तर अशांच्या मध्ये त्या ठेवी ठेवण्याचा लोकांचा कल आहे. त्यामुळे बँकांच्या ज्या ठेवी आहेत त्या तुलनेने वाढत नाहीयेत आणि बँकांचा जो क्रेडिट डिपॉझिट रेशो जो आहे म्हणजे तिने दिलेली कर्ज आणि त्यांच्याकडे असलेल्या ठेवी यांचं जे गुणोत्तर आहे ते सध्या थोड्या भीतीदायक परिस्थितीवर पोहोचल्या. म्हणजे जवळजवळ 76% ते 78% एवढ्या पातळीवर पोहोचलेला आहे. त्यामुळे मला वाटतं बँकांची ही एक अपेक्षा आहे की जो त्यांच्या जो आपले सेव्हिंग्ज अकाउंट असतात, बचत खाती असतात, त्याच्यामध्ये जे आपल्याला व्याज मिळतं त्याचा जवळजवळ 10,000 रुपये आपण आपल्या इन्कम मधनं आपण जेव्हा टॅक्स फाईल करतो तेव्हा ते कमी करू शकतो. म्हणजे ती वजावट आपल्याला मिळत असते. त्या वजावटीत थोडी वाढ करून ती किमान 25,000 पर्यंत न्यावी अशा तऱ्हेने बँकांची मागणी आहे की ज्यामुळे परत काही प्रमाणात ठेवी ह्या बँकांकडे वळतील आणि जो क्रेडिट डिपॉझिट रेशो जो एक विषम झालेला आहे तो एक आटोक्यात ठेवण्यात मदत होईल. नोकरदार वर्गाचं सांगायचं झालं म्हणजे जे नोकरी करतात त्यांची नेहमी अपेक्षा आपलं वजावट करामध्ये वाढावी हीच असते. आता 3 लाखापर्यंतचं जे आहे उत्पन्न ते करातनं पूर्णपणे त्याला सवलत आहे. तर ते किमान 50,000 वाढवावं म्हणजे 3.5 लाखापर्यंत न्यावं. किंवा जो स्टँडर्ड डिडक्शन हा जो प्रकार असतो म्हणजे जुन्या आपण पद्धतीने जर आपण टॅक्स फाईल करत असू तर त्याच्यामध्ये जे स्टँडर्ड डिडक्शन असतं 50,000 ते किमान 1 लाखापर्यंत न्यावं. अशा प्रकारच्या निश्चितच मला वाटतं लोकांच्या अपेक्षाच असतील. त्याच्यानंतर जो लघु उद्योग आहे त्याच्याकडनं एक मागणी येते की त्यांची जी आता व्याज दर चढे असल्यामुळे त्यांचा जो नफा आहे तो थोडा कमी होतोय. त्यामुळे व्याज दरात काही सवलत मिळावी आपल्याला या दृष्टीने जसं आपण कृषी क्षेत्राला सबव्हेन्शन देतो म्हणजे 1.5% मी मगाशी म्हटलं तशा प्रकारचं काही व्याजामध्ये काही कपात करता आली आणि त्याचा निधी बँकांना प्राप्त करून देता आला तर तसं करावं अशी त्यांची अपेक्षा आहे. म्हणजे जवळजवळ अशी मागणी 10,000 कोटी रुपयांचा एक निधी सरकारने निर्माण करावा आणि तो निधी या लघु उद्योगांच्या कर्जामध्ये दरामध्ये थोडी सवलत द्यावी अशा बँकांना तशा प्रकारे द्यावी किंवा त्यांची जी कर्ज आहेत त्याला काही गॅरंटी द्यावी सरकारने त्या प्रमाणात ज्यामुळे त्यांचा व्याजदर हा कमी राहील आणि त्यांचा थोडा नफा वाढेल, नफामध्ये वृद्धी होईल.
अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडनं होते किंवा होऊ शकते. नंतर कृषी क्षेत्र आहे तर त्याच्यात मागण्या आपण गेले काही वर्ष पाहतोच आहेत. म्हणजे जो एमएसपीचा मुद्दा आहे, होय. मिनिमम सपोर्ट प्राइस, तर तो त्याला एक गॅरंटी द्यावी सरकारने, अशा प्रकारची मागणी वारंवार होते. अर्थात ते कितपत व्यवहार्य आहे याच्याबद्दल वाद आहेत, कारण त्याच्यामुळे मोठा बोजा हा सरकारवर पडू शकतो. पण त्याच्यातली जी दुसऱ्या ज्या अनिश्चितता आहेत शेतीमधल्या, म्हणजे आता मी म्हटलं तसं अवर्षण किंवा मोसमी पावसामुळे झालेलं नुकसान, तर या बाबतीत काहीतरी सरकारने पावलं उचलावीत. दुसरी एक अनिश्चितता येते आपल्याला, समीरची माहिती असेल, की जेव्हा काही जे आपली उत्पादनं, कृषी उत्पादनं ती आपण निर्यात करतो, म्हणजे कांदा असेल किंवा तांदूळ असेल किंवा आपला ऊस असेल, साखर असेल, तर ह्याच्यामध्ये होतं काय, जशी निर्यात आपली वाढते तशी देशांतर्गत मालाची किंमत सुद्धा वाढते, कारण तेवढा कमी वाटा देशाच्या उत्पादनाचा येतो. आणि मग शेतकऱ्यांना तर त्याचा फायदा होतो, पण ग्राहकांना, सामान्य ग्राहक किंवा नागरिक असतो त्याला भाव वाढला की तो आंदोलन करायला लागतो. आणि हे आपण सुरुवातीला म्हटली त्याप्रमाणे एक तारेवरची कसरत सरकारला करायला लागते. तर या जी निर्यात आहे तर ती निर्यात बंदी अशी वारंवार करू नये. म्हणजे कांदा असेल किंवा आपण बघितलं होतं, म्हणजे एक राजकीय पातळीवर बोलायचं झालं तर महाराष्ट्राची जी निवडणूक होती त्यात कांद्याची थांबवलेली निर्यात हा एक कळीचा मुद्दा होता. तर ती अशी अनिश्चितता सरकारने ठेवू नये, म्हणजे मध्येच कधी बंदी मध्येच कधी काढून दरसोड वृत्ती ही करू नये, अशी किमान शेतकऱ्यांची या निमित्ताने अपेक्षा असेल. आणि ग्राहकांसाठी तो भाव कमी करताना काहीतरी वेगळा विचार करावा, निर्यात बंदी न करता अशा पद्धतीचा सरकारचा निर्णय असावा. म्हणजे जे आपल्याकडे कोल्ड स्टोरेजेस आहेत, म्हणजे शीतगृह म्हणतात, की ज्याच्यात आपण हे साठवून ठेवू शकतो उत्पादनं, तर ते जे आहे तो त्याच्या प्रगतीसाठी किंवा त्याच्या वृद्धीसाठी सरकारने काहीतरी प्रयत्न करावे, जेणेकरून आपल्याला जास्ती प्रमाणात, म्हणजे आपण हंगामात कधी निर्माण केला तरी आपण इतर वेळा त्याची साठवणूक करून आपल्याला जेव्हा चांगली किंमत असते तेव्हा आपण तो निर्यात करू शकतो किंवा ग्राहकांनाही याचा फायदा होऊ शकतो. तर ही जी चेन आहे, फूड सप्लाय चेन, याच्यामध्ये काहीतरी सरकारने काम करावं किंवा काहीतरी धोरण आणावं त्याच्या प्रगतीसाठी, अशा प्रकारची साहजिकच कृषी क्षेत्राकडनं अपेक्षा होऊ शकते. आणि शेवटचं सांगायचं झालं तर आपले अर्थतज्ञ आहेत, तर त्यांची नेहमी एकच अपेक्षा असते की जो आपला वित्तीय तूट असते, म्हणजे फिस्कल डेफिसिट, जो श्रीराम सरांनी आपल्याला सुरुवातीला सांगितला, तर तो आटोक्यात ठेवणं हे एक सरकारचं महत्वाचं उद्दिष्ट असतं. कारण जर आपला वित्तीय तूट आपली वाढली तर त्या प्रमाणात सरकारला जास्तीत जास्त पैसे व्याजाने घ्यायला लागतात आणि मग त्याचा परिणाम हा आपल्या एकंदरीत अर्थव्यवस्थेवर किंवा आर्थिक स्थितीवर येत असतो. त्याचा परिणाम आपलं पतमापन कमी होण्यात होऊ शकतं. आणि तुम्हाला माहिती आहे की सरकारचं हे उद्दिष्ट आहे की जी आपली वित्तीय तूट आहे ती हळूहळू 4.5% खाली आणावी. अर्थात कोविडच्या काळात आपल्याला बऱ्याच योजना आणाव्या लागल्या, बराच पैसा खर्च करावा लागला, त्यामुळे आपली वित्तीय तूट वाढली होती. पण आता जी 5.1% आहे तर ती तूट आपली जी आहे ती तेवढीच ठेवून यावर्षी 4.5% आपण कसं मार्गक्रमण करणार याचा एक खुलासा अर्थमंत्र्यांनी करावा, अशा प्रकारची अपेक्षा ही अर्थतज्ञांची आणि इव्हन पतमापन संस्थांची असेल की तो एक मार्ग आम्हाला दाखवा. म्हणजे आम्हाला माहिती आहे की तुम्हाला देशात पायाभूत सुविधांसाठी किंवा अनेक ज्या मागण्या होत आहेत, जशी आता मी म्हटलं तसं जी नवीन जे पार्टनर्स सरकारमध्ये आलेत, म्हणजे जेडीयू असेल किंवा टीडीपी असेल, तेलुगू देसम पार्टी असेल, त्यांची एक मागणी आहे की आपापल्या राज्यांना आंध्र प्रदेश किंवा बिहार यांना एका स्पेशल राज्याचा दर्जा मिळावा त्याच्याकडून, आणि बरंच सरकारने त्याला मदत करावी. तर अशा ज्या काही खर्च असतील ते आटोक्यात ठेवून
आपली वित्तीय तूट ही 5.1 पर्यंत ठेवावी आणि ती कशी कमी होईल पुढच्या 2-3 वर्षात आणि जो आपला एक निश्चित केलेला दर आहे 4.5% त्याच्यापर्यंत खाली कशी येईल याचा एक अर्थमंत्र्यांनी समाधानकारक मार्ग दाखवावा हीच मला वाटतं अर्थतज्ञांची याच्याकडनं अपेक्षा असेल. आज आपल्याकडे श्रीराम बापट आणि मनोज दामले आले आणि त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे सोप्या भाषेत आपल्याला समजेल अशा प्रकारे अर्थसंकल्प कसा तयार होतो ही प्रक्रियाही त्यांनी उलगडून दाखवली आणि वेगवेगळ्या समाज घटकांच्या उद्योग क्षेत्राच्या अर्थमंत्र्यांकडून काय अपेक्षा आहेत अर्थसंकल्पामधून कोणकोणत्या तरतुदी त्यांना अपेक्षित आहेत हेही समजावून सांगितलं. तर यासाठी आपण या दोघांचे आभार मानू आणि त्यानंतर आजचा कार्यक्रम संपवू. मनोजजी आपले आभार, श्रीराम बापट आपलेही आभार. धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, आपल्याला ही चर्चा कशी वाटली ते आवर्जून आम्हाला कळवा. आपल्या काही प्रतिक्रिया सूचना असतील त्याही सांगा. लोक हो, विसामा वाहिनीचे कार्यक्रम आपण बघत आहात, त्याला चांगला पाठिंबा देत आहात, तो यापुढे असाच चालू ठेवावा. आपल्याला आमचे कार्यक्रम आवडले तर लाईक करा. पुढच्या कार्यक्रमांची सूचना मिळण्यासाठी सबस्क्राईब करा आणि कार्यक्रम चांगला वाटला तर ते शेअर करायलाही विसरू नका. या अपेक्षा आणि आवाहनासह आता निरोप घेतो. लवकरच पुढच्या कार्यक्रमात भेटू. पुढच्या कार्यक्रमात आपण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्या अर्थसंकल्पात नेमकं काय मांडलं आहे, कोणत्या तरतुदी केल्या आहेत, कोणत्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत किंवा कोणत्या क्षेत्राला काय मिळालं आहे याबाबत थोडीशी चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा आपण 23 तारखेला अर्थसंकल्प सादर होणार आहे, तर 25 तारखेला आपला हा कार्यक्रम सादर होईल. त्यावेळी नक्कीच भेटू. नमस्कार. वंदे मातरम. सर्वेपि सुखिनः सन्तु, अर्थात सर्वांचे कल्याण हो. धन्यवाद.